अंबादास दानवे ने यशस्वी शिंदे के परिवार से भेंट कर पीड़िता को न्याय मिले ये मांग की है। दानवे रायगढ़ जिले के उरन में यशस्वी शिंदे की हत्या के बाद उसके हत्यारों को जल्द से जल्द पकड़ने की मांग तेजी से बढ़ रही है। अब यशस्वी शिंदे के परिवार वालों से मिलकर कई राजनेता यथाशक्ति मदद की पेशकश भी कर रहे हैं। इसी कड़ी में विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे ने भी पीड़िता के परिवार से मुलाकात की और विभाग द्वारा जल्द से जल्द आरोपी को पकड़ने की बात कही। साथ ही आगे उन्होंने कहा कि इस विषय में कोई राजनीति नहीं होगी, सिर्फ पीड़िता को न्याय मिले यही उनकी इच्छा है। अति दुर्दैवी घटना या उरणमध्ये घडलेली आहे आणि जी पीडित आहे तिच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतलेली आहे। अशा घटना कोणावरही येऊ नये, पण ज्या दुर्दैवी पद्धतीनं या मुलीची हत्या झालेली ते निषेधार्ह आहेच। आरोपींना आता जनतेची मागणीच असते की आरोपींना ताबडतोब फासावर लटका, पण आपल्याला तर कायद्याच्या प्रोसेसने जावं लागेल आणि मला वाटतं पोलीस तपास करतात। परंतु ही घटना घडली याचा अर्थ असा की ही व्यक्ती या मुलीचा अशा पद्धतीने हत्या करण्यासाठीच इथे आलेली होती आणि असं असताना पोलिसांना तिने इंटिमेट केलेलं नव्हतं, पण तिने काही मित्रांना कळवलेलं होतं। पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास केलेला आहे, पण हेही सत्य की अजून आरोपी पकडलेला नाही। सर, ही चौकशी सीआयडी कडे देण्याची मागणी होते, या संदर्भात काही आता आपण घाई करू नये, अजून पोलिसांना थोडासा वेळ दिला पाहिजे। या थोड्या वेळात जर नाही झालं तर पुढचे विषय करतील, परंतु पोलीस मला वाटत नाही फार वेळ लागेल। येणार 24-48 तासात पोलीस 100% आरोपीला पकडू शकतील असं मला तरी वाटतं। आयुक्तांची आता भेट घ्यायला चाललेली आहे। हो, आयुक्तांशी बोलून या सगळ्या विषयासाठी। आता सगळ्या गोष्टी काय 4 लोकांमध्ये नाही बोलता येत। काही गोष्टी घटना नेमकी घडलेली कशी आहे, आरोपी कोण आहे, तो कुठे जाऊ शकतो, पोलिसांना 100% सीडीआर रिपोर्टून तो कळेल। तो काही कुठे जाऊ शकत नाही, या देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही, कुठे पळून जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे तो पोलीस पकडतील। आपले पोलीस तेवढे सक्षम आहे।